एसबी न्यूज चॅनल प्रस्तुत आजच्या ठळक घडामोडी। वाळू आता ऑनलाईन मिळणार, मंत्रिमंडळ निर्णय, ना नफा ना तोटा, वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता। शेतकऱ्यांची शंभू सीमेवर पुन्हा धडक, आंदोलन तीव्र होण्याची शक्यता, रेल्वे मार्ग बंद करण्याचा इशारा। जरांगे उपोषणावर ठाम, प्रकृती खालावली, उपचाराला नाकार, अंमलबजावणीशिवाय उठणार नाही। जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती। सोलापूर येथील सराफास 3 वर्ष सश्रम कारावास, विकलेल्या दुकानांचे पुन्हा साठेखत करून 11 लाखाची फसवणूक। शेतकऱ्यांच्या तब्बल 400 कोटी रुपयांचे नुकसान, सोलापूर बाजार समितीमधील कांदा उत्पादकांची स्थिती, शेतकऱ्यांचे कष्ट मातीमोल। लॉजवर तरुणीला बोलवून विनयभंग, सोलापुरातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल। यल्लमवाडी येथे 2.25 लाखांची घरफोडी, लोखंडी कपाटातील लॉकर तोडून दागिन्यांसह रोकड लंपास। पंढरपूर येथे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा थाटात, वसंत पंचमीनिमित्त आयोजन, राज्यभरातून हजारो भाविक वऱ्हाडी मंडळीची उपस्थिती। रेल्वेतील 5696 जागांसाठी वयाची अट शिथिल, सहाय्यक लोको पायलट भरतीसाठी 19 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत।